चला तर मग आज जायचं होतं इंदापूरला, म्हणून मग घेतलं की आवरायला असं. आणि म्हणलं पहिलं म्हणजे मेकअप वगैरे केला. मेकअप पण जास्त काय नाही बरं का, लिपस्टिक, सिंदूर आणि टिकली एवढ्या 3 गोष्टी असल्या म्हणजे काही टेन्शनच नाही माझं, झाला मेकअप. मला काय मेकअप एवढा जमत नाही, आपलं थोडंफार असतं ते कामापुरतं असतं. आणि नंतर केस वगैरे विंचरले आणि आवरावर केली. म्हणलं मेकअप करताना नंतर लक्षात आलं की माझी ॲब्रो पण खूप वाढली आहे. म्हणलं चालली आहेच इंदापूरला तर ॲब्रो पण करून घ्यावी. आणि मी चालली आहे म्हणल्यावर पप्पा म्हणले मी पण येतो. बरं म्हणलं चालतंय, चला मग. लगेच चला म्हणलं की हे काय, पप्पांनी घेतलं की आवरून लगेच मस्त 6 पॉकेट पॅन्ट घातली होती आणि म्हटलं चला मग. आणि आवरावर केली, पप्पांचं पण आवरून झालं आणि निघालो. आता पप्पा आवरतात तोपर्यंत म्हणलं किचनमध्ये एकदा जाऊन बघून यावं, कारण काय गॅसवरती ठेवलंय नाही ठेवलंय बघायचं असतं ना बाहेर जाताना, म्हणून गेले किचनमध्ये. तर नंतर किचनमध्ये आहे ना बीट शिजाय ठेवलं होतं सकाळी, म्हणजे 10-15 मिनटं झालं वाफवला ठेवलं होतं मीठ टाकून. तर ते छान असं वाफवलं होतं. गॅस बंद केला आणि परत झाकून ठेवलं आणि निघालो. मी येऊन बसले गाडीपाशी, तोपर्यंत पप्पा निघाले. आणि हे बघा पप्पा, म्हणजे आपण जर नाही बघितलं दुर्लक्ष केलं ना, असं बघून न बघितल्यागत केलं ना, पप्पा त्यांचं ते एकदम चांगलं उतरतात. हे बघा वरती कट्ट्यावरनं पप्पा चांगले उतरले आणि मग यायला लागले. म्हणले या तर थांबली होती मी गाडीपाशी. आणि पप्पांचं काय, म्हणलं चला फिरायला तेवढंच भेटन त्यांना, म्हणून म्हणलं चला जाऊ द्या, कुठं आपल्याला गाडीवर तर बसून न्यायचंय. मग लागले बसले पप्पा गाडी चालवायला. म्हणलं आहो तुम्ही नका गाडी चालू. तर पप्पा म्हणले नाही ग बाळा, मी नाही गाडी चालवते, मला मागं बसायचंय. म्हणलं हो पप्पा मला माहिती आहे, पण मी चेष्टा केली. आणि नंतर म्हणलं पप्पांना पण दाढी करायची होती. मग पप्पांना घेऊन आले मी दाढी करायला सलूनमध्ये. पप्पांना सोडलं तिथं दाढी करायला, पप्पा बसले. आणि नंतर पप्पा दाढी करतात तोपर्यंत मी थांबले होते बाजूला. आणि नंतर पप्पांची दाढी वगैरे करून झाली आणि आम्ही नंतर निघालो इंदापूरला. तर मग नंतर पेट्रोल टाकायचं होतं, म्हणलं पेट्रोल टाकून घेऊयात. पेट्रोल टाकल्यानंतर निघालो असं. तर चाललं होतं म्हणलं इंदापूरचा कसा परिसर आहे काय दाखवावा, म्हणून घेतला मोबाईल आणि केला व्हिडिओ. तर पप्पा बसले होते मागं, निवांत बसले होते. झोप काय झालेली नव्हती वाटतं, शांत बसले होते, गप्पा वगैरे काय चालल्या नव्हत्या. आणि नंतर तिथून येता येता म्हणजे अचानक लक्षात आलं की पप्पांचा रुमाल पडला कुठंतरी. मग आता रुमाल पडला म्हणल्यावर मी आले इथं म्हणजे, आणि पप्पांना रुमाल वगैरे घेतला. आणि नंतर माझं पायातल्याचा जे कोयंडा होता तो तुटला होता, मग ते चेंज करण्यासाठी मी आले सोनाराच्या दुकानात. तर ते पायातल्याचा कोयंडा वगैरे चेंज करून घेतला. आणि मग नंतर त्याच काकू म्हणले अगं थांब मी तुला बसून देते. बरं म्हणलं चालतंय. आणि हे बघा पायातलं घातलं आणि नंतर आले पार्लरमध्ये. अशी मस्त अशी आयब्रो केली आणि नंतर घेतला मोबाईल, केला व्हिडिओ. मस्त आयब्रो झाली, मला पण आवडली होती. आयब्रो केली आणि नंतर आलो घरी. आता घरी निघालो, पण पाऊस कुठला जाऊन देतोय, सरळ आला पाऊस. मग थांबलो बाय ब्रिज खाली थांबल्यानंतर पप्पांना कसं काय म्हणते, डिक्कीमध्ये होतं स्वेटर नशिबानी. मग ती काय तेच पप्पांना स्वेटर घातलं, ओढणी होती ती दिली कानाला बांधायला. घरी आली, जेवण काही दिवसभर झालं नव्हतं, घरी आली जेवायला. जेवण करायला बसली तर बघा म्हणजे महिन्याचं काय चाललंय, बसली माझ्या खांद्यावरती येऊन, चाललेल्या तिच्या गप्पा, आमच्या दोघींच्या गप्पा. चला तर मग आता मी पण जेवण करते आणि तुम्हाला सगळ्यांना बाय बाय.